सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज. सो आता सकाळची सुरुवात झाली तर मी आता करते कॉफी माझ्यासाठी. तर कॉफी पिऊन बघू डेली रुटीन काय होतंय. आता गाईज आता करायला लागले कॉफी. गाईज सकाळी उठून जे बाहेरचं वातावरण आहे ना ते खूपच भारी आहे. तुम्हाला मी दाखवते. आणि मी व्हिडिओ काढताना हे असे बघतात ते मला इकडं. सकाळीच आली टी व्ही बघायला. हे दोघं यो आणि हे आणि हे पण आणि ते एक. स्कूलला नाही जायचं तुला? कधी जाणार? तर गाईज ह्याची 11:30ला स्कूल आहे आणि अन्विका अजून स्कूलला गेली नाही. ही लय नाटके. गाईचं वातावरण बघू शकता तुम्ही, खूपच भारी आहे. जरा ऊन सारखं आले. जरा गाईज ऊन सावली आली जरा. बघू शकता आज ऊन पडले. इतके दिवस पाऊसच होता, लय रपरप पाऊस पडत होता. आज जरा ऊन आलंय. आली राधा. काय आणले? काहीच इतके दिवस पाणी नाही आलं. आज पाणी आले आणि आता रोज पाणी येणार आहे. फुल पाणी, फुल एकदम फुल पाणी हे बघा. गाईज आता कॉफी तयार व्हायला लागली. दूध ठेवून गेलते. आता कॉफी तयार झाल्यावर मग ते पिणार. ओके मध्ये तयार झाली. आता कॉफी करते. गाईज हे आमच्या इकडचा कॉफी मग आहे. मी कॉफी याच्यामध्येच पिते. मला याच्यामध्ये प्यायला आवडतं. आणि आपली कॉफी आम्ही अशा कॉफी आणतो. आम्ही डायरेक्ट डब्बा आणतच नाही. कारण की कसं एक माणसाला बरोबर पुरेच असते. एक माणसाला बरोबर पुरेच असते. पुरून जाते एक माणसाला. काय करायचं? तर गाईज एक माणसाला एक कॉफी पुरून जाते. केवढी घ्यायची, एक चम्मच घ्यायचा, केवढं घ्यायचं, घ्यायचं नाही घ्यायचं. हे एक पॅकेट घ्यायचं असं. हे आपल्या कॉफीत टाकायचं. अर्धी कॉफी उडूनच चालली गाईज. तर गाईज मला बोलायचं होतं ते असतं ब्लेंडर. तर ब्लेंड करायचं कॉफी ते लय भारी आहे राव. त्याच्याने लय भारी असं स्मूथनेस येतं कॉफीला. गाईचं आज मग दूध खालीच सांगते. आज कोण आहे ना गाईज अशीच काम होत असते. काय काम करावं जावं ना सगळं बिघडूनच टाकते. खरं सांगते बिघडूनच टाकते काम. नंतर खाते शिळ. कुठेच आपलं परफेक्ट काम नाही राव. काय करायचं?
तर गाईस जरा स्टेक्चर यायला कॉफी स्टेक्चर यायला मी असं करते. क्या उड़ने के लिए पैदा हुआ हूं मैं, पूरा आसमान अपनी मुट्ठी में करना है. काय काम करायला गेलं ना तसंच होतंय. भाजलं काही जर मी व्हिडिओ काढते तर तिकडून खूप हसायला लागले. खरंच भाजलं ते स्ट्रक्चर करायला गेलं माझं स्ट्रक्चर झालं. गाईज आता सगळं नीट झालंय तर तुम्हाला दाखवते. पाणी घ्यायचं गाईस. टेक्स्चर देतो आम्ही. मग असे आपलाच टेक्स्चर झालता. गाईस टेक्स्चर बघा आपला पडूनच खाली. गरम वाटायला लागलं, खूपच गरम वाटायला लागलं. घरात पण बसून वाटायला. बाहेरचं वातावरण फुल ऊनवालं झालं. काय लागलं होतं तर बाहेरचं वातावरण गाईस फुल ऊन झालंय. हे ऊन लागायला माणसाला सहन नाही झालं तर नुसतं नाव ठेवायचं काम. आपल्याला काय वातावरण सहन नाही झालं तर आपण नुसतं नाव ठेवायला बसतो. गाईच लाईट गेलती आता परत आली आहे. तर मी गाईच टीव्ही बघायला अजून 2 जण आले. हे बघा, हे काय तुझं नाव काय? आणि पूर्ण नाव सांगायचं. आणि प्रकाश बसके. हा आणि रुद्रा. रुद्रा आहे रुद्रा. रुद्रा काय म्हणतो तू इकडे? हाय बोल हाय बोल हाय कर. गाईज असल्या वातावरण मध्ये खूपच भारी वाटतं. एकदम निसर्ग वातावरण आहे. झाडं फुल हवा येते इकडं. अजूनच लयच भारी वाटतं. मला तर खूपच भारी वाटतं असं वातावरण असल्यावर. बघा ना सगळीकडे झाड आहे आणि त्या झाडांमध्ये अशी हवा सुटते ही वेगळंच हे वाटतंय. असं झाडांच्या वातावरणमध्ये ना असं गार्डन पाहिजे असं बसायसारखं. ते खूपच भारी वाटतं गार्डनच्या इथे. मी तुम्हाला काय ते दाखवणार आहे. आमच्या इकडे एक पोरगी आहे. तिने ना काय करून आली बघा. गाईज हे काय केलंय ग तुम्ही? सिल्की केस तर गाईज सिल्की करण्यासाठी ना तर हे लावले काय म्हणते त्याला क्रीम म्हणजे काय स्मूथनेस क्रीम लावली तुम्ही. हे बघा कसं लावलंय ग ते. असं वाटतं की कलर केले. ब्रश घेतात क्रीम घेतात आणि लावतात. कसं केलंय काय एका वाटीत ती वाली क्रीम व्हाईट झाले. तुला करायचं का आवडत असं कर ना. 1,500 रुपये गेले ह्याला. हा 1,500. बरं झालं तुझ्या पैसे तर काय झालं 1,500 रुपये गेले तिचे. 1,500 छान वाटतात पण गाईज बघा खूप छान केस वाटते ते.
तिथे आता नंतर तर गाईज आरूला केसच नाही ती टकली आहे. तर गाईज मी तुम्हाला मटन पण ती हसते तर तू माझी केस का ओढत ती अरे मी नाही